सरांनी काल जो धडा शिकवले ना त्याच्या जोड्या लावायला सांगितल्यात. ए चिंगे, कशावर जोड्या लावायच्या त्या? अरे तीच की र, म्हशीची रेड्याबर, कोंबडीची कोंबड्याबर आणि कासवाची सस्याबर. आणि तुला गौतमी आवडते ना, तुझी गौतमी बर लावूया का? होय होय, चालतंय. काय शेंगदाणे बोलते, जोड्या लाव नाही तर मास्तर तुला जोड्यानं मारवलं. असं आहे मी, नीट सांग की जरा. अगं माझी मराठीची वही सापडेना. अगं वय सापडणं म्हणजे ह्याच्या बॅगेत बघा आहे का नाही. वर्गात आपलं एकच चोरट आहे, तो म्हणजे किश्या. चोरट आहे बोड्याचं. लगा किसू बाबा, लगा सगळ्या वर्गा पुढं त्यो तुला चोरटा म्हणाला की र. ए आज कुठं बोलला? अरे शेतमा, त्यो काय म्हणाला, किसू या दप्तरात वही सापडेल. मग ते तसं झालं ना. तुझ्या डोक्यात आहे का नाही, नुसता कापूस आहे बघ, खोळ्या डोक्याच्या. अरे काय त्याला वर्गात मारायचं होतं वे, आणि उद्या बाला शाळेत घेऊन जायचं होतं मास्तरा पुढे. हा, जसा बोलतोय की शाळा सुटल्यावर त्याला मारणारच होता. अरे माझा बाप सांगतो, आपण गरीब जरी असलो ना, समाजात मान वर करून जगायचं. अरे ही मोठी माणसं आपल्यासारख्या गरीबाला वर येऊन देत नाही ती र. आपली मान कशी खाली जाईल हीच बघत असते ती र. पण लका आपली इज्जत आपल्या हातात आहे बघ भावा, आणि ती कशी टिकवायची हे आपल्या हातात आहे. पण लका त्या पाटलानं आपल्या किसूची आज इज्जत काढली की र. पप्प्या, मी काय करायला पाहिजे होतं तुला तर सगळं माहितीच आहे की. त्या स्वराजने राधाच्या बॅगमधले पैसे काढून माझ्या बॅगमध्ये ठेवले आणि अख्ख्या वर्गाला आता मी चोर वाटते रे. अरे किशा बाबा, हीच तर म्हणतोय र मी. चुकीच्या माणसाला त्याची चूक कळत नसली का नाही, आपण दाखवायची असती आणि त्याची मस्तीच उतरवायची असती र. म्हणजे परत कसं तो आपल्या नादीच लागत नाही रे. अरे पप्प्या, पण तो पाटील आहे, त्याच्या मागं त्याचा भाऊ, त्याचा बाप, आणि आपल्या माग कोण रे? अरे दिग्या बाबा, हीच तर चुकतंय रे आपलं. आपल्या पुढं लय शत्रू आहे ती, पण लगा त्यांच्याशी लढाई सोडून आपण तलवारी टाकून देतोय र. हे काय मला पटत नाही बघ भावा. अरे माझा बाबी म्हणतो, आपली चूक असली तर कबूल केली पाहिजे, आणि आपली जर चूक नसली का नाही, आपली बाजू पटवून देण्यासाठी समोरच्यावर लढलं पाहिजे बघ. किशे दिग्या, तुम्हाला माहित आहे का, महाराजांच्या काळात पण चुकीला माफी नव्हती. आपल्या आई बहिणींवर हात टाकून कायकाने लय मोठी चूक केली ती. आपली देवळं उद्ध्वस्त करून लय मोठी चूक केली ती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना अशी चूक दाखवून दिली की ती परत नादीच लागली नाही ती. किशा दिग्या, ह्यातनं तुम्हाला काय समजतंय का? होय पप्प्या. हा, मग गाडायची का गनिमाच्या छातीत तलवार? अरे बघताय काय, करा पुढे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. किशा दिग्या, ती झाड हितून येतोय बरं का. आता काय करायचं का नाही मी सांगतो. काय करायचं त्याचा काय सत्कार करायचं? आले की द्या टोले. टोल म्हणे. अरे तुला कळत नाही रे, त्याच्याबरोबर तिघं चौघ असली का नाही, आपल्याला बसतील टोल. कुठं बसतेली कळायचं नाही. म्हणून मी काय सांगतोय ती एक नीट ऐका. सांग का? बोल की काहीतरी. हा, आता बघूया त्याच्याबरोबर कोण कोण आहे. तिघं चौघ असली शाळा सुटल्यावर बघू. एकटा असला करू इथंच कार्यक्रम. कसा आहे, उगाच रिस्क कशाला रे. हा, बरोबर आहे. कसा आहे शिद, मला माझ्या मनातलं बरोबर कळतंय. पप्प्या आई भांडू नका पप्प्या. हा, सॉरी आलाय का आणि एकटाच आलाय. एकटा मग चल की काय बसतोय, चल. काय रे स्वराज, लय मस्ती आली हो तुला. ए किश्या, कसा काय बरं खातोय र? तुला काय कुत्र चावलंय मी? ए हेकण्या, कुत्र ह्याला नाही तुला चावलंय. लका बघतो या किशावर कुत्र्यागत बाबा भुकत असतोच की. ए किडे, कुत्र चावला तुझ्या बाला कळलं का? थोबडच बंद करूया. किड्यांनो, मला मारलंय ना तुम्हाला पण माहित ना माझी ताकद. माझ्या भावाला घेणार भावाला तुमची मस्ती जिरवत होती तिघांची. ए चल निघ. दाद्या, आता का बोलतोय? दाद्या. अरे भावांनो, आपला विषय वर्गात कोणाला समजला नाही बर का. हा होय बाबा, कुणाला समजला नाही. हा, किशा एक काम कर, तुझा वर्गात आम्ही टाइमपास घेऊन येतो खायला. वर्गात बसून खायला नको का? होय होय, जातो लवकर या घेऊन. हो येतो, जा.
आजी 2 टाइमपास द्या. अय पप्प्या काय करून आलाय रे? कुठं काय करून आलोय? मी दाढी करून आलोय. काय म्हणणं आहे तुझं? म्हणणं काय आहे तुझं? तू काय करून आलायस ना मला पण माहित आहे. आणि दाढी करायला तुला काय मिसळ फुटले वे? मला माहित आहे कोण काय करून आलंय ती. ए सुते, काय करून आलोय आम्ही? काय करून आलाय मला माहित आहे. कुणाला कुठं मारलंय, कसं मारलंय आणि कुणी मारलंय ती. ए सुरते, तुला का करायच्या या पोरांच्या गोष्टी? तुझ्या डोळ्यात काय सीसी कॅमेरा आहे का काय? मला कशाला बाबा काय करायचंय, पण तुम्ही ज्याला मारलंय ना त्याला मारून लय मोठी चुकी केल्या. कारण तुम्ही आधी माहिती तरी करून घ्यायचं त्याचा भाऊ कोण आहे ती. ए सुते, कोण आहे त्याचा भाऊ? तू आधी खायचं बंद कर मग मी सांगती. बर बर सांग. सांगती ऐका. त्याचा भाव आहे ना लय मोठा गुंड आहे. आणि मी ऐका ना एकदा घरापुढे जिबल्या खेळत होती आणि त्याच्या भावानं काय केलं माहित आहे का? घरात बसून झाडावरची चिमणी उडवली, ती पण बंदुकीनं. काय बंदुकीनं? हा मग बघा त्याचा नेम कसला असेल ती. आणि अजून एक सांगते ऐका. मी रात्री 11:30 वाजता भांडी घासत होती. ए श्रुते, 11:30 वाजता कोण भांडी घासतं? ए बया मी घासती, ऐकायचं असलं नाहीतर जा शाळेत. बर बर सांग. मी रात्री 11:30 वाजता भांडी घासत होती आणि पोलीस गाडी आली आणि त्याला घेऊन गेली पोलीस गाडी. तेव्हा आईला मी विचारलं की त्याला का ग घेऊन गेली ती. तर आईनं मला सांगितलं त्याला कॉलेजमध्ये कोणतरी काळ्या म्हणलं म्हणून त्यानं कटरनं त्याचा कान कापला. मग त्यानं काळ्या म्हणल्यावर कटरनं कान कापला. तुम्ही तर त्याच्या भावाला मारले, मग तुमचं काय काय कापल तो. ए सुरते, त्यानं कान कापलाय, पोलीस बी घेऊन गेले ती, म्हणजे तू आता आत असेल. मग काय विषय नाही गो भावा, विषय इथंच एंड होतोय बघ. अय तो परवा दिवशी सुटलाय. आलाय? हा शान व्हा आणि कुठेतरी लपा. जर त्याच्या तावडीत गावलं ना मग तुमचं काही खरं नाही. दिग्या आता कसं र? काय कसं? आता श्रुती म्हणून तसंच. हे पोरे निघ. ए तिच्या वरडण्या आधी ना स्वतःचा जीव वाचवा, नाहीतर मग चला ग. किशा हे चल किशा. चिंगे, खरंच असं केलं वय किसू ना? अगं होय ग, मी काय खोटं बोलतेय? खरंच मारलंय. बर, तुझा वर्गात मी आले. किसू, हां काय तू स्वराजला मारलं का? मारलं? मी नाही मारलं. कोण बोललं तुला? वर्गातल्या पोरी बोलल्या. मी त्यांना म्हणलं की किसू असं नाही काय करणार, आणि त्याला नाही आवडत असलं काय. हो ना, वर्गातल्या पोरी काही पण बोलतात. राधा, हा अगं अगं काय अगं ते आज शाळेत येताना आम्ही स्वराजला मारलं. मारलं? मग हे तू आधी का नाही बोललास? असंच. असंच कोण खोटं बोलतं का? किसू, मला वाटतं मी ओळखायला चुकते की काय तुला. अगं राधा, असं नको बोलू. तो स्वराज ना रोज मला काही ना काहीतरी बोलत असतो आणि सगळ्या वर्गासमोर चोरटे पण बोलतो. मग मला पण वाईट वाटतं ना, म्हणून दिघे आणि पप्पे बोलले त्याचा काटा काढूया, म्हणून मारला आम्ही त्याला. किसू, पुढचा आपल्याशी तसा वागतोय म्हणून आपण पण त्याच्याशी तसंच वागायचं का? आणि असं केल्यावर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय र? तू पण बाकीच्या पोरांसारखाच आहे आणि तुला हे नाही शोभत आणि मला पटलं पण नाही हे. राधा, जाते मी. अगं राधा ऐक. लागा पप्प्या, तरी मी तुला बोललो होतो काय न करायला म्हणून, आणि तू काय बोलला? घरी माझ्या छातीत तलवार काढूया म्हणून. बघ आता किती मोठा मॅटर झालाय. हे भावा, अरे काय होत नाही रे, आधी गुतायचं नाही आणि परत कुतायचं नाही. काय होत नाही रे, आता आपण निम्म्या वाटत आलोय. आता घर थोडंच राहिलंय की जाव्या चालत, आणि ती घरी कशाला येतोय रे? हा, आणि उद्या आला रविवार, मग सुट्टी शाळेला, मग ते घरी कशाला येतोय तवा? आणि परत त्याच्या ध्यानात राहतंय बी खोळ्याच्या त्या. हां बरोबर आहे तुझं. म्हणजे ते आपल्याला वार बघून मारणार आहेत ना. काय बोलतोय कळतंय का? नासक्या. यार किशा, ती बेले म्हणून काही बडबडते. ए बेला असेल तुझा बा सिद्ध मा. लय उठी बर का. हे शांत बस, काय भांडणं करत सारखं? पप्प्या, आता जर आपण चालत गेलो ना तर कुठेतरी धरून मारतील आपल्याला.
काहीतरी केलं पाहिजे. अरे पण करायचं काय? आपल्या न्याला काही इमान येणार आहे बे. काय करायचं? किशा ते बघ कोणतरी यायला लागले. अरे कोण बी नाही ती लका मी ह्यांना चांगलं ओळख तू. अरे बाळासाहेब आहे ती बाळासाहेब. अजून बे ना प्रत्येक गावातला यांची चर्चा असते. शोच माणूस आपल्याला मदत करू शकतो. थांबू किती बाळासाहेब. ओ बाळासाहेब थांबा की. थांबा थांबा. पोरांनी कशा बाय थांबवलं? काय रे पोरांनो? हा बाळासाहेब एवढ्या दिवस तुमचं नावच ऐकलं आणि आज तुम्ही आमच्या पुढं. अरे मी पण तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे, पण अडचण टायमाला माणसं हात काढून घेते ती तिथं मी मध्येला उभा राहतो म्हणजे बाळासाहेब. एवढाच फरक आहे. बाळासाहेब आम्हाला एक छोटीशी एवढी मदत करा की हो. छोटीशी मदत. हां आणि तुम्हाच नाही हां. काय खायला पैसे नाही का देऊ का? नाही नाही पैसे नाही. होय बाळासाहेब तुम्ही पप्याकडे बघून बोलला का नाही? हे शिकम्या गपकी. अरे तुमचं तुम्ही परत बांधा. माझ्या एका नवीन कामाची सुरुवात आहे, मला तिकडे जायचं लवकर. बोला काय काम आहे तुमचं? हा बाळासाहेब एक छोटाच आहे, आम्हाला तेवढं घरी सोडा की हो. घरी हा लगा आजपर्यंत शाळेत जाताना चालत जातायसा आणि आज गाडी दिसली म्हणून घरी बी. आवतच नाही बाळासाहेब, तो लय मोठा विषय. आता मी सांगायला लागलो ना लय टाइम जाईल आणि तुम्हाला पण उशीर होईल. अरे मला जायचं आहे. हा बाळासाहेब सोडा की. आणि दिग्याच पण आहे का नाही लहानपणापासून स्वप्न बुलेटवर बसायचं, पण शीतमागाड कुठे बुलेट आहे सोडा की. बरोबर बसा. इथं तर मी पुढे बसतो. हात काढा हात काढा. काय? हा पुढे बसतो की. अरे पुढं कुठं माग बस. हा जागा नाही तुम्हाला काय होतंय असू द्या. चला 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 लवकर चला. बाळासाहेब ते ठोका माझा. डोकं इकडे घे, माल दिसा पाहिजे. तिथना अरे फोन वाजतोय का? माझा फोन वाजतो वाटतं. राहू द्या चला पुढे. महत्वाचा फोन आता. हॅलो हा ना काय सांगतोस? कुठेशी? होय बरोबर आलो. हां तू तिथंच थांब. अरे निघतो आता लगेच. हा ठेव फोन. हां हे पोरांनो उतरा, गावात एक मॅटर झालाय तिथं मला जायला लागणार आहे. अहो बाळासाहेब घर पुढं आहे. आता इथनं जावाय चालत. उतरा. अहो घरी चला की चहा पिऊन जावा. पप्प्या या दिवशी निवांत चहा प्या येतो. हे उतर उतर उतर. चला की. अरे उत्तर म्हणलं काय त्यात उतर. बाळासाहेब नंतर कधी येणार? नंतर लवकरच. बाळासाहेब गेलं आता कसं रे पळायचं. एक ज्ञानो इकडे या. अरे या की इकडे. अरे शिवाय घ्यायचा दादा काय घातली आता काय करायचं. भया जरा दाखवूयास ना आपलं हेच कर. मी कुत्र मी हा अरे किशो माकडा तुझं काय रे, हा? सोड त्याला. तुझं काय लय मस्ती येते बे. तुझं काय रे का मध्ये मध्ये हा? किशा ए, तात्या! ए, नाही. पास करा की पाया पडतो नका मागे. तुमच्या आईला तुमच्या माझ्या भावाला मारताय. ए किशा तू त्या शिपायाचा मुलगा ना रे? एवढा कशाचा माज आलाय तुम्हाला? गावात राहायचा जाग नाही.
तुझा बा शिपाई आहे, तुझा बा काय आमदार नाही. जे तुझ्या बाने केले की नाही तीच तुला करायचं आहे. त्यामुळे लायकीत राहायचं, कळलं ना. आणि परत जर माझ्या भावा नाही लागला तर एका रात्रीत तुला बी आणि तुझ्या बाला बी गायब करीन. भिकारी कुठला, चल रे. तर एका रात्रीत तुला बी आणि तुझ्या बाला बी गायब करीन.